आहे माझा की काल स्थायी समितीची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आम्ही ज्या ज्या विषयांना विरोध केला त्या त्या विषयांना सत्ताधाऱ्यांनी मान्यता दिली आहे। तर मला इथे सांगायचं आहे की हा पैसा जनतेच्या कष्टाचा आहे, त्याचा कसा गैरवापर होतोय हे मला दाखवून द्यायचं आहे जनतेला, म्हणून मी आज प्रेस कॉन्फरन्स बोलवली। कालचा जो विषय होता बस स्टॉपचा, तर मला एक सांगायचं की कामोठ्यामध्ये ज्या ठिकाणी बस थांबतच नाही आहे अशा ठिकाणी बस स्टॉप बांधून ठेवलेत आणि एका बस स्टॉपची किंमत आहे 27 लाख रुपये। तर 27 लाख रुपयामध्ये तसं बघायला गेलं तर आता एक 1 BHK फ्लॅट येईल, तर एवढा महागाचा बस स्टॉप बांधण्याची गरज काय आहे हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि जिथे बस थांबतच नाही तिथे हे बस स्टॉप का बांधून ठेवले आणि मला इथे दाखवून द्यायचं आहे की सत्ताधाऱ्यांनी अशा टेंडरना मान्यता दिली आहे की जे बस स्टॉप बांधून ठेवले त्यांच्या साफसफाईसाठी 2 कोटी रुपयांचा जो टेंडर काढला आहे अशा टेंडरला आम्ही विरोध करून सुद्धा त्यांनी मान्यता दिली आहे। तर 2 कोटी रुपये फक्त साफसफाईसाठी देणार आहे महानगरपालिका। तर मला असं बोलायचं आहे की जर साफसफाई करण्यासाठी नवीन टेंडर न काढता जे महानगरपालिकेचे जे कामगार आहेत त्यांनाच तिथे कामाला लावावं आणि साफसफाई करून घ्यावी, मला एवढंच बोलायचं आहे। आणि त्यांची संख्याबळ जास्त आहे सत्ताधाऱ्यांची, म्हणून ते सगळ्या विषयांना मान्यता देतात। तर असा जनतेच्या पैशांचा गैरउपयोग होऊ नये हे मला जनतेला दाखवून द्यायचं आहे की हा आपला कष्टाचा पैसा आहे आणि याचा असं ते सत्ताधारी त्यांची संख्याबळ जास्त असल्यामुळे प्रत्येक टेंडरला मान्यता देऊन आपल्या कष्टाच्या पैशाचा गैरवापर करतात, म्हणून मी आज एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली। स्थायी समितीमध्ये काही फिरते शौचालय आहे, त्यानंतर अन्य कुठले जे विषय आहेत, रस्त्यांचे विषय आहेत, हे तुम्ही कुठल्या लोकांसमोर घेऊन जाता, म्हणजे कुठल्या ह्यांच्याबाबत सांगणार? आता सांगायला गेलं तर टॉयलेट त्यांनी ऑलरेडी पहिला बांधून ठेवलेले आहेत, त्यांची स्वच्छता व्यवस्थित टाइम टू टाइम होत नाही आहे आणि आता नवीन टॉयलेट बांधण्यासाठी त्यांनी नवीन टेंडर काढलं आहे। तर माझं असंच म्हणणं आहे की पहिला जे जुने टॉयलेट आहेत त्यांची साफसफाई व्यवस्थित करा, त्यांना मेंटेन ठेवा आणि नंतर असे नवीन टेंडर काढा जेणेकरून आपला महानगरपालिकेचा पैसा वाचवला जाईल। आता विमानतळ आपल्या बाजूला झालंय, विरोध सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की विमानतळ झालंय त्यामुळे या ठिकाणी आम्ही हायटेक बस थांबे, पुन्हा आम्हाला फिरती शौचालय पाहिजेत। विरोधक हा नाहक मुद्दा उचलत आहेत, त्याबद्दल काय सांगतात? याबद्दल आता आपले शहर प्रमुख सांगतील। हायटेक जर आता आमच्या प्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे कामोठ्यामध्ये काही बस स्टॉप बसवले, त्या बस स्टॉपसाठी 27 लाख रुपये खर्च केला आणि ते 27 लाख रुपये एका वर्षापूर्वी खर्च केल्यानंतर पुन्हा ते बस स्टॉप साफ करण्यासाठी परत 2 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट केलं। त्यासाठी आमच्या ताईंनी विरोध केला होता, परंतु तो विरोध धुडकावून लावून ते टेंडर पास करण्यात आलेला आहे। जर समजा हा जो पैसा जो आहे तो कामोठे असेल किंवा खारघर म्हणजे या पनवेल महानगरपालिकेच्या या हद्दीत राहणाऱ्या सर्व जनतेचा कराच्या माध्यमातून आलेला हा पैसा आहे आणि ह्या पैशाचा अशा प्रकारे दुरुपयोग करतात। आणि आता सत्ताधारी सांगत असतील की हायटेक बस स्टॉप जर तुम्ही म्हणताय तर मला सांगा, आज कामोठ्यामध्ये बस स्टॉप बांधले तिथं बस येते का हा प्रश्न आहे। जर बस येत असेल तर आमच्या सगळ्याकडून म्हणजे उदाहरणार्थ कामोठ्यामध्ये हवरे या ठिकाणी बस स्टॉप बांधलेला आहे आणि त्या बस स्टॉप जवळ जर बस येत असेल तर आमच्याकडून 10 लाख रुपयाचं इनाम या सत्ताधाऱ्यांना देण्यात येईल, आम्ही आज जाहीर करतो। ताई, आता तुम्ही बोलल्यात की बस स्टॉप स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपये टेंडर काढले, त्याला तुम्ही विरोध केला तरी त्याची मान्यता ते घेतली, पुढे तुमचा निर्णय याच्यावर का असेल? माझा निर्णय हाच असेल की याच्यासाठी वेगळा काही टेंडर काढायची गरज नाहीये, मला तर असं वाटतंय, त्याच्यामुळं मी विरोध केलाय। कारण हा एवढा काय मोठा विषय नाहीये साफसफाईचा, आत्ताच नुकताच नवीन बांधलेले आहेत ते बस स्टॉप आणि त्यांना एवढी काही साफसफाईची गरज नाहीये मला असं वाटतंय। कारण बसच जिथे येत नाही तिथे लोकच नसणार, त्याच्यामुळे तिथे घाण व्हायची काही प्रश्नच येत नाही, तर मग साफसफाईसाठी टेंडर का काढण्यात आलं? फिरते शौचालय हा एक विषय महत्वाचा आहे, त्याचबरोबर रस्त्यांचा विषय आहे। सुनील भाऊ, त्याबद्दल आपण काय सांगाल की या महानगरपालिकेमध्ये रस्त्यांबाबत पण सगळ्यात भ्रष्टाचार चालू आहे की कसं? आता कामोठ्यामध्ये मला पूर्ण दाखवतो, रस्त्याचे काम या
कंपनीला लागलेले आहे तो काम आहे 25 CR आणि वाढीव काम 30 कोटी. म्हणजे एखादी कंपनी काय करते, मायनसमध्ये काम घेते आणि तो मायनस कसा भरून काढायचा तो या टेंडरमध्ये दिसून आहेत. आज स्थायी समिती सभेची जी मीटिंग झाली त्यामध्ये प्रिया गौरी यांनी टाकला विषय, जेव्हा तुम्ही एक्सेस सेव्हिंगमध्ये जो विषय टाकला आहे वाढीव कामापेक्षा नवीन टेंडर काढा. परंतु एखादा कंपनीने तो काम सत्ताधारी जे असतील किंवा प्रशासन असतील, ज्यांचे अधिकारी असतील, यांना मॅनेज करूनच हा काम घेतला जातो. मॅनेज केल्यानंतर ती जे आपण मायनसमध्ये जो काम घेतो तो कामाची रक्कम एक्सिस सेव्हिंगमध्ये वाढवली जाते असा माझा आरोप आहे. आणि हा आरोप सिद्ध करते जेव्हा त्यांना प्रश्न केला का भ्रष्टाचार आहे तुम्ही दाखवून द्या. आमची एकच विनंती आहे प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला का तुम्ही जो काम त्यांच्या टेंडरमध्ये जो दाखवलेला आहे तो काम कमी केला असेल तर त्यांचे पैसे कापता का, ते न कापता तुम्ही एक्सेस सेव्हिंगमध्ये जो काम वाढीव आहे त्यानं ज्या मायनसमध्ये काम केलं आहे तो कामाची भर तुम्ही करून घेता, हा असा आमचा आरोप आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो हा टेंडर जो आहे हा 22 कोटीला घेतलेला होता तो 30 कोटीपर्यंत पोहोचवला. दुसरा टेंडर हा 32 करोडला घेतलेला होता, हा टेंडर 41 करोडपर्यंत पोहोचवलेला. म्हणजे एक्सेस सेव्हिंग तुम्ही मायनसमध्ये जा, आम्ही तुम्हाला प्लस करतो. हा पैसा जो गरिबाचा आहे तो कॉन्ट्रॅक्टदाराच्या खिशात चाललेला आहे. आम्ही आमची पूर्णपणे विनंती आहे प्रशासनाला, आज आमचा जो टॅक्सचा पैसा आहे हा कमी आज होत गेला तर पुढच्या कालांतराने आम्हाला टॅक्स कमी होईल. परंतु जर कॉन्ट्रॅक्टदारांचा विचार करून हे प्रशासन जर कॉन्ट्रॅक्ट काढत असेल तर आम्हाला तरी वाटते आमचा टॅक्स वाढेल पण कमी होणार नाही. हा टॅक्स कुठेतरी कमी झाला पाहिजे. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. तुम्हाला अजून उदाहरण दाखवतो म्हणजे तुम्हाला पण समजेल ते चाललंय काय. एखादी कंपनी जेव्हा आरएसकेने हे सांगितलं या 2च कंपनीला काम कसं लागतं, 2 कंपनीमध्ये म्हणजे एक ठाकूर कंपनी आणि जय म्हात्रे, ही बघा 28% मायनस खारघरचा काम निघालेला आहे. कंपनी कुठली, जय म्हात्रे. आणि मे इन्फ्रा ठाकूर इन्फ्रा ते किती मायनस फक्त 6. ही सर्व मिलीभगत आहे. हा काम तुला घ्या तो काम मला द्या, याच्यावरतीच महानगरपालिका फक्त ही ठेकेदारांच्यासाठी बनवल्या असं आम्हाला वाटतंय. अजून दुसरा उदाहरण, प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हा -29. मग जे इंजिनियर बसवलेले आहेत त्यांना काहीच अभ्यास नाही का यातला. एखादी कंपनी 29, 30, 28% मायनसमध्ये घेते. त्याचा ते मग हे अधिकारी जे ठेवलेत किंवा इंजिनियर जे ठेवलेत हे अनपट आहेत का, यांना काही नॉलेज नाही का. प्रत्येक गोष्टी दाखवतो. आता हा काम -33%. म्हणजे एखादे 2-2 लाखाचा काम हा 1.5 लाखामध्ये एखादी व्यक्ती करतोय. म्हणजे इंजिनियरांची याची तफावत आहे. एवढी तफावत कशासाठी पाहिजे. आता ही निविदा जी आहे पीपीटी किट याच्यावरती 63 आधाराने एक कंपनी देणार आहे आणि यांचा रेट आहे 1,21,000 रुपये. म्हणजे जी वस्तू खरेदी केली जाते त्यासाठी सुद्धा ज्यांना नॉलेज नाही आहे का, मग तुम्ही टेंडर काढायला जे इंजिनियर बसवलेत त्यांच्यावर कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे आणि या जनतेचा पैसा कुठेतरी वाचला पाहिजे. हीच आमची भूमिका सर्वांच्या आहे. आणि या भूमिकेत आम्ही उद्या निषेध करायची वेळ आली किंवा या पालिकेवरती मोर्चा काढायची वेळ आली तरी आम्ही काढू, ही आमची सर्वांची तयारी आहे. या जनतेचा पैसा कुठेतरी वाचला पाहिजे. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असताना तुम्ही ज्या पद्धतीने हे मुद्दे पुढे आणता, तर हा जो मुद्दा आता आपण पुढे आणलेला आहे तर तुम्ही फक्त शिवसेना आहे की महाविकास आघाडीतर्फे हे सगळं आंदोलन करणार? महाविकास आघाडी आणि शिवसेना हे सर्व मिळूनच हा विरोध करणार आहोत. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, आज विरोधी पक्षनेते जे आहेत अरविंद म्हात्रे यांनी पनवेलमध्ये पाण्याचा प्रश्न एक उचलून धरलेला आहे. आज त्यांनी नवी मुंबईमध्ये
आयुक्तांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर विजय चौगुलेंना ते भेटले आणि त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेला त्यांनी असा इशारा दिला की सगळ्या पाईपलाईन तुमच्या आमच्या हद्दीतून जातात, त्यामुळे आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. जर पाणी मिळालं नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय. याकडे तुम्ही कसं बघता? आज आम्ही पण कामोठ्यामध्ये आमच्या जवळ जेवढे प्रश्न येतात पाण्याची मोठी समस्या आहे आणि या समस्येला तोंड देण्यासाठी आम्ही सुद्धा शिवसेना म्हणून एक महामोर्चाचं आयोजन येत्या 7 दिवसात करणार आहोत आणि ते आयोजन हा पालिकेवरतीच असणार आमचा, कारण का आमचा जो टॅक्स आहे हा पालिकेला जातो. पालिकेने सिडकोची माध्यमातून पाणी पुरवला पाहिजे, कारण की पालिकेची जबाबदारी आहे. कारण आमचा टॅक्स जरी आमचा बिल जो पाण्याचा असेल सिडकोला जात असेल, पण सर्व जबाबदारी ही पालिकेनेच घ्यावा आणि आमचा पुढचा महामोर्चा जो असेल तो पालिकेवरतीच असणार आहे. कारण का सत्ताधारी फक्त कारण सांगत आहेत, कारण आणि इलेक्शनच्या अगोदर जेव्हा पाणी नव्हता तेव्हा सत्ताधारीच मोर्चे काढत होते, पण सत्ताधारी अजूनपर्यंत या गोष्टीला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला निघल्यापर्यंत मुख्यमंत्री अजून भेट देत नाही का हेच जात नाही, जो आमचा मुळात प्रश्न पडलेला आहे. सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून कुठेतरी नागरिकांची फसवणूक होते का, याकडे आपण कसं पाहतो? 100% फसवणूक होत आहे. आता तुम्हाला जेवढे टेंडर दाखवले हे टेंडर हे फक्त कॉन्ट्रॅक्टदारांना साठीच काढलेले आहेत असे दिसून येत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी यात दिसून सुद्धा प्रत्येक गोष्टीला मान्यता देतात. त्यांना असं वाटतंय का जे विरोधक आहे याही जो विरोध केल्यानंतर आपण पण विरोध केला तर विरोधक आणि आपण एक आहोत असे लोकांना वाटावं नाही, म्हणून सत्ताधारी कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता होला हो मान्यता करता यासाठी आमचा सत्ताधाऱ्यांनो 100% विरोध राहणार. दादा, आज सत्ताधारी असे म्हणाले की इथे बसलेले सगळे सत्ताधारी, कोण ऍडव्होकेट आहे, कोण वकील आहे, सगळे सुशिक्षित लोक आहेत. मग आम्हाला अक्कल नाही का, आम्हाला ज्ञान नाही का, आम्ही जे करतोय ते योग्यच करतोय, जनतेचे पैसा आम्ही लुटत नाहीये, याच्यावर का बरं? यासाठी तुम्ही प्रत्येक टेंडरचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही जे विषय घेतले त्याच्यात पूर्णपणे तफावत दाखवून दिल्यानंतर त्याच गोष्टी घडत आहेत आणि तुम्ही ऍडव्होकेट आहेत हे आहेत, पण तुमचे जे सभापती आहेत आता त्यांचं शिक्षण किती आहे आणि ते कुठले ऍडव्होकेट आहेत ते आम्हाला समजायला पाहिजे. जे तुम्ही आता दिलेत ज्यांना स्थायी समितीचे, त्यातून किती ऍडव्होकेट आहेत आणि किती सुशिक्षित आहेत याची सुद्धा आम्हाला नोंद द्यावी. फिरते शौचालय हा जो महत्वाचा मुद्दा आहे, त्यानंतर बस स्टॉपचा मुद्दा आहे, ते स्वच्छता वगैरे, हे मुद्दे तुम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार का? जनतेच्या माध्यमासाठी जनतेसमोर जाण्यासाठीच आम्ही तुमच्या समोर आलेले आहोत. कारण याच्या अगोदर जे शौचालय बांधलेले आहे ते शौचालयाला पाणी पुरवठा होत नाही, शौचालय साफ नाही, साफसफाईसाठी तिथे माणूस दिलेला जात नाही. हा खर्च अनाठाई खर्च करून परत नव्याने खर्च कशासाठी करतायत? पहिला तुम्ही ते शौचालय साफ करा. जिथे गार्डन्स आहेत तिथे पण शौचालय नव्हते, यांच्याकडे लक्ष नाही. आम्ही वारंवार 2-3 वर्ष पालिकेला पत्र देऊन मागणी केली, पण याच्याकडे त्यांचा दुर्लक्ष आहे. म्हणजे दुर्लक्ष केल्या कारणाने आम्ही आता त्यांना विरोध करतो की नवीन देण्यापेक्षा पहिले जुने तुम्ही नवीन बनवा, तिथे पाणी पुरवठा करा, तिथे तुम्ही एक सफाई कामगार ठेवा, जेणेकरून लेडीज असतील जेंट्स असतील जेव्हा तिथे जातात तेव्हा तिथे दुर्गंधीशिवाय काय दिसत नाही. हा दोष कोणाचा आहे? पालिकेचाच आहे ना. म्हणजे आहेत ते जर तुम्ही दुरुस्ती करत नसतील तर नव्याने कशाला बनवताय? आम्हाला त्याचा काही विरोध नाही, नव्याने नको आहे. जुने पहिले रिपेअर करा, तिथे पाण्याचा पुरवठा करा, तिथे मलनिर्माण व्यवस्थित होत नाही, वास येते, अशा ठिकाणी बसवले जिथे पण जातच नाही. गार्डन वगैरे आहेत अशा ठिकाणी तरी तुम्ही ही टॉयलेटची व्यवस्था करायला पाहिजे होती, कारण ही मागणी आमची 3-4 वर्षापासून आहे, पण याच्याकडे दुर्लक्ष आहे. त्यांना जिथे पाहिजे तिथे करता येईल, यासाठी आमचा विरोध आहे त्याला. नवीन डांबरीकरण केलं जातं रस्त्याचं आणि पुन्हा त्यात विकासाच्या मुद्द्यावरून खोदकाम देखील होत आहे आणि पुन्हा त्याचं टेंडर काढलं जातं. म्हणजे ह्याच्याकडे कसे पाहतात? जर आता कामोठ्यामध्ये माझ्या निर्देश झाले की 15 दिवसापूर्वी कामोठ्यामध्ये काही रस्ते झाले होते आणि आता परत ते रस्ते खोदले जातात. म्हणजे खरं तर महानगरपालिकेने हे रस्ते करण्यापूर्वी एकदाच जे काय असेल, अंतर्गत कोणती खोदाई करायची असेल, अंतर्गत कोणती पाईपलाईन टाकायची असेल तर रस्ता करण्यापूर्वी अशा गोष्टी करून घ्याव्यात, जेणेकरून पुन्हा रस्ता खोदता येणार नाही. जर कामोठ्यामध्ये आपण असं विचारल्या प्रश्नाला असं माझं उत्तर आहे की बऱ्याच वेळा रस्ता होतोय, परत रस्ता 15 दिवसानंतर खोदला जातोय. म्हणजे या रस्त्यामध्ये पुन्हा टेंडर काढायचं. आता सुनील भाऊने सांगितल्याप्रमाणे हे टेंडर मग काय
फक्त 2 कंपन्यांना परत ते घ्यायचं. म्हणजे ही सध्या जी सत्ताधारी आणि महानगरपालिका चालत आहे ते फक्त टेंडर पुरतीच चालत आहे. यांना जनतेचं काही पडलेलं नाहीये. जनतेच्या पैशाचा कसा दुरुपयोग करायचा आणि तो पैसा कसा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालायचा हा त्यांचा उद्देश आहे. पार्किंगची समस्या आहे मोठी कामोठ्यामध्ये. पार्किंगमुळे ट्रॅफिक जाम देखील होताना पाहायला मिळते. त्याच्याकडे कसे पाहता? कामोट्यामध्ये नको त्या ठिकाणी सिग्नल लावले, पाहिजे तिथं सिग्नल नाही. आणि कामोट्यामध्ये जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही जर कामोट्याचा जर पार्किंगचा जर प्रश्न बघितला तर कामोट्यामध्ये कुठेही बोर्ड नाही. म्हणजे सम आणि विषम संख्या अशा प्रकारे जसं पनवेलमध्ये जुन्या पनवेलमध्ये सम आणि विषम संख्येचे बोर्ड लावले. तर तुम्ही जनतेने पण पाहावं की बाबा या पोर्टा केबिनची पर स्क्वेअर फूटची किंमत किती आहे. जास्तीत जास्त म्हणजे 700 ते 1600 रुपये आणि हे रेट किती लावतात 4,276. म्हणजे हा पैसा पोर्टा केबिन कुठं बसवणार आहेत, किती बसवणार आहेत, कोणत्या ठिकाणी बसवणार आहेत हे ह्याची कुठंच माहिती नाही आहे. आणि पनवेल कामोट्यामध्ये ऑलरेडी आरोग्य आहे ना. आता हे आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणतात त्याला. पण जे कामोट्यामध्ये महानगरपालिकेचं असं कोणतंही हॉस्पिटल नाही आहे. म्हणजे बेडचं एक 70 ते 80 प्रशिस्त असणारं हॉस्पिटल पाहिजे, त्याच्याकडे लक्ष नाही. आणि हे असं छोटे छोटे टेंडर काढायचे, त्याला जास्त पैसे लावायचे आणि त्यातून कसा पैसा घशात घालायचा ते कॉन्ट्रॅक्टराच्या, हाच फक्त ह्या सत्ताधाऱ्यांचा लक्ष आहे. कामोठा स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं पण परंतु एक दुर्दैवाची बाब अशी आहे की ह्या ठिकाणी अग्निशामक दलाची गाडी या ठिकाणी लवकर पोहोचत नाही. अग्निशामक दल या ठिकाणी उपस्थित नाही. याकडे तुम्ही कसं पाहताय? अग्निशामक दलसाठी आम्ही पूर्ण तीव्र आंदोलन केलं होतं, परंतु तेव्हा त्या मागणीनुसार 2 गाड्या पाहिजे होती तेव्हा एकच पाठवली नाही. आतासुद्धा प्लॉट अलाउड झालेला होता, परंतु प्रशासन सांगतं काही प्रशासकीय तांत्रिक बिघाडीमुळे त्या प्लॉटचं हे झालेलं आहे. परंतु अजूनपर्यंत त्याच्याकडे कुठंही लक्ष नाही आहे. त्यासाठी बजेट हे तो बघला जातो, परंतु शौचालय हे साफसफाई आता मधीनच याचा काढलेला अतिक्रमणसाठी यंत्रणे 9.5 कोटीचे यासाठी प्रशासनाकडे पैसे खर्च करण्यासाठी सर्व लक्ष आहे. परंतु ज्या मेन बाबी आहेत ज्याच्या जीवनाचा दुःखद होईल त्या गोष्टीसाठी प्रशासनाचा कुठंही मला तरी लक्ष वाटत नाही. आज कामोट्यामध्ये महानगरपालिका होऊन पनवेल तालुक्यामध्ये 2016 पासून स्थापन झाले, परंतु कामोड्याची मागणी ही किमान 7 ते 8 वर्षापासून आहे का आम्हाला कामोड्यासाठी सेपरेट अग्निशामक दल हवा आहे. परंतु प्रशासनाचं काम एकदम ढोंगल पद्धतीचा चालू आहे. छोटे फक्त डांबरीकरण रोडचं टेंडर जास्त काढणार आहे. ते फक्त टेंडर कंस्ट्रक्शन ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कोणाच्या आहेत या सत्ताधाऱ्यांना पण माहिती आहे, विरोधकांना पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे. त्या कंपनीच्या जास्तीत जास्त 5,000 कोटीचा जर बजेट असेल तर 2,000 कोटी या 2 कंपनींनाच जाणार आहेत. आणि आम्ही प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला दाखवू. प्रत्येक स्थायी समितीची मिटिंग झाली का आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि त्याच्यात तुम्हाला दाखवतो. आणि प्रत्येक निविदामध्ये त्या 2 कंपन्या 100% असणार आणि त्यालाच तो टेंडर भेटला जाईल. यासाठी महानगरपालिका आज स्थापन केली आहे. म्हणून मी मागच्या टायमिंगला माझ्या इलेक्शनला बोललेलो होतो कॉन्ट्रॅक्टदार हटवा आणि पनवेल महानगरपालिका वाचवा. यासाठी सत्ताधाऱ्यांना आज आमचा एक निषेध करतोय मी का तुम्ही जो प्रशासनाने जो टेंडर काढलेला आहे या टेंडरवरती फक्त आम्ही विरोध करतो म्हणून तुम्ही पास करता असं न बघता जो पैसा आहे आज या कामोड्यातील असेल सर्व वसाहतीमधील एक सामान्य माणूस आहे त्याला पगार जो 22-23 हजार रुपये असल्यानंतर आज टॅक्स 5 ते 7 हजार येतोय. तो टॅक्स हा गोरगरिबाचा टॅक्स याचा दुरुपयोग करू नका. त्या दुरुपयोग केल्यामुळे आज आमचा जो टॅक्स जसा नवी मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत टॅक्स कमी करणार आहेत. येईल काही 15 वर्षात आम्हाला येईल असं वाटतंय, परंतु या 2 कॉन्ट्रॅक्टदारांमुळे ही वेळ येण्यापेक्षा 500 स्क्वेअर फुटला अजून टॅक्स वाढवतील असं आम्हाला वाटतंय. म्हणून
परत एकदा सांगतो, कॉन्ट्रॅक्टदार हटवा आणि पनवेल महानगरपालिका वाचवा. या कराचा पैशाचा दुरुपयोग थांबलाच पाहिजे. या कराच्या पैशाचा दुरुपयोग थांबलाच पाहिजे. या कराच्या पैशाचा दुरुपयोग थांबलाच पाहिजे. शिवसेना जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद.